गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी श्री साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन. आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चूडामणी या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे. आणि मागील सत्रामध्ये श्लोक क्रमांक 363 इथपर्यंत आपला अभ्यास आला होता. समाधी निरूपण या विषयांतर्गत असलेला जो श्लोकांचा एक गट म्हणूया आपण, त्या गटाचं, त्या श्लोकांचं, त्याच्या अर्थाचं आपण चिंतन करतो आहोत, अभ्यास करीत आहोत. खूप साधनेच्या दृष्टीने जर विचार केला तर खूप पुढेपर्यंत आपला अभ्यास आलेला आहे. म्हणजे मी ग्रंथाच्या दृष्टीने बोलत नाही आहे, मी एक साधक म्हणून आपल्या साधनेचा जे प्रगतीचे टप्पे असतात, त्या प्रगतीच्या टप्प्यांमध्ये अशा टप्प्याचं वर्णन आचार्य आता करतात आहे. खरं म्हटलं तर त्या शीर्षकामध्येच आलं समाधी निरूपण. पण तो टप्पा किती प्रगत आहे, तो टप्पा किती सूक्ष्म आहे, हे सुद्धा कळायला वेळ लागतो खरं कधी कधी विचार केला तर. आणि म्हणून या श्लोकांचा नुसता अर्थ जर आपण वाचला, दिलेला मराठीमध्ये जो अर्थ दिलेला असतो, फारसा बोध त्याच्यातून आपल्याला होत नाही. त्याचं कारण ते आहे की आपली बुद्धी अजून तितकी सूक्ष्म झालेली नाही आहे की त्या अर्थाचं सुद्धा ग्रहण करण्यासाठी एक विशिष्ट पातळीची सूक्ष्मता त्या बुद्धीला यावी लागते. आणि सूक्ष्मता ही अर्थातच शुद्धतेबरोबर येते. कारण बऱ्याच वेळा दिस रिमेन्स टू बी अन इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज असते आपल्याला खुमखुमी. कारण खूप विषयांमध्ये आपली बुद्धी चालते व्यवहारामध्ये. अनेक विषय आपण समजून घेत असतो. आपल्या बुद्धीच्या सामर्थ्य जे आहे ते आपण अजमावत असतो. अगदी थोडा टेक्नॉलॉजीचा विषय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो की न्यूरल नेटवर्क असो इत्यादी. हे नावं घेण्याचा उद्देश असा आहे की ह्या क्षेत्रात चालणारी जी बुद्धी आहे ती रजोगुणी बुद्धी आहे, ती इथे चालत नाही, एवढं सांगण्याचा उद्देश. बुद्धी तर पाहिजे, सूक्ष्म पाहिजे, पण ती शुद्ध पण पाहिजे. म्हणजे ती सत्वगुणयुक्त पाहिजे. कारण जिथे श्रोत्रादी इंद्रिये, ज्याला सूक्ष्म ज्ञानेंद्रिये असं म्हणायचं, कारण श्रोत्रादी म्हटल्यानंतर 5ही ज्ञानेंद्रिय त्याच्यात आली. पण श्रोत्र म्हणजे कर्ण नव्हे. जाता जाता पुन्हा एकदा स्मरण, माहिती आहे आपल्याला, तरी सुद्धा कर्णेंद्रिय नाही म्हणाले आचार्य, श्रोत्रेंद्रिय म्हणाले. कर्ण म्हणजे कान, जो डोळ्याला दिसतो. हात लावला मी आत्ता.
त्याला नाही म्हणत इंद्रिय. श्रोत्र नावाचं इंद्रिय आहे. थोडक्यामध्ये ही जी सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहे, आचार्यांनी उल्लेख केला आहे चित्त व अहंकार याचा, ज्याला आपण साध्या भाषेत अंतःकरण म्हणूया. हे जे काय म्हणूया ॲपॅरेटस, हे जे घटक आहेत, याला आचार्य बाह्य म्हणतात आहे त्या श्लोकामध्ये. म्हणून मी मगाशी म्हणालो की हे समजण्यासाठी सुद्धा एक प्रकारची शुद्धता आणि सूक्ष्मता बुद्धीची पाहिजे. कारण ज्याचं नावच अंतःकरण आहे, किती गमतीशीर विचार आहे पहा. ज्याचं नावच अंतःकरण आहे त्याला आचार्य बाह्य म्हणतात आहेत. आणि माझ्यासाठी ते इतकं आतलं आहे की त्याच्या तर साह्याने सगळा व्यवहार मी करतो. आता थोडीशी द्विरुक्ती करून बोलतो, मला बाहेरचे बाह्य पदार्थ कळतात. आपण आता अशा टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत की जिथे या सूक्ष्म ज्ञानेंद्रियांना किंवा अंतःकरणाला सुद्धा आचार्य बाह्य म्हणतात आहे, आणि त्याचा निषेध करून समाधिष्ठ किंवा समाधीनिष्ठ राहण्याचा उपदेश करतात. म्हणून आपण आठवत असेल तर मागील वेळेला विचार केला होता की इथे ज्या द्वैताबद्दल बोलणं सुरू आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म आहे. कारण द्वैत ही सापेक्ष संकल्पना आहे. आता आपण बरेचसे लोक अमेरिकेत राहतात, काही लोक भारतात राहतात. पण आपण जेव्हा भारत देशाच्या संदर्भाने बोलतो तेव्हा काय म्हणतो, हे लोक बाहेर देशात राहतात. आपण जेव्हा जातो भारतात भेटीला, तेव्हा आपलं वर्णन काय करण्यात येतं, हे लोक बाहेर देशात राहतात. आता हे आतबाहेर प्रकरण कुठून आलं? कारण ते भारताचा संदर्भ धरून बोलतात. आणि भारत आपला आहे असंही त्याच्यामध्ये थोडंसं अनुस्यूत असतं, म्हणून हे बाहेरच्या देशात राहतात. आपण कुठे भारत भ्रमणाला गेलो, फिरायला गेलो, ते काय म्हणतात, हे परराज्यातले आहेत, परप्रांतीय आहेत. म्हणजे काय, आता भारत देश एकच आहे पण हे महाराष्ट्रातले आहे, ते उत्तर प्रदेशातले आहे, हे मध्य प्रदेशातले आहे, इत्यादी. माझ्या घरी पाहुणे आले, मी काय म्हणतो, बाहेर गावचे पाहुणे आले. म्हणजे काय, आता गावाचा संदर्भ आला. माझ्याकडे पाहुणे आले, बाहेर गावचे आले. मी जर माझ्या अंगणात उभं राहिलो तर मी काय म्हणतो, हे बाहेरच्या गोष्टी आहेत. बाहेरच्या म्हणजे काय, माझ्या घराचं जे अंगण आहे त्याच्या बाहेर रस्ता असेल, दुसरं घर असेल, झाडं असतील. मी घरात असेन तर अंगणातल्या गोष्टी मला बाहेरच्या वाटतात. आणि मी जर देवघरात असेन तर बैठकीतल्या गोष्टी मला बाहेरच्या वाटतात. बाह्य हा जो शब्द आहे हा सापेक्ष आहे. आपण कुठेसे उभं आहोत, म्हणून मी मगाशी म्हणालो, आपण या टप्प्यामध्ये साधनेच्या कुठेसे उभं आहोत त्याप्रमाणे बाह्य, कोणासाठी काय बाह्य हे ठरतं आणि कोणासाठी काय अंतर. त्याच्यामुळे अंतर म्हणजे आतलं, हे पण ठरतं. अंतर माझ्यासाठी अंतःकरण सदैव आतलंच आहे, आणि आश्चर्य त्याला इथे बाहेर म्हणतात. बाह्य शब्दाची सीमा जिथे संपते ते अंतःकरण किंवा बुद्धिवृत्ती. थोडा शास्त्रीय शब्द वापरू आता. बाहेरून जसा जसा मी आतमध्ये येतो, ह्याच्यातनंच कळतं की आपण किती बाहेर आहोत. म्हणून एवढं वैराग्याचं महात्म्य का सांगण्यात येतं, ते ह्याच्यासाठी सांगण्यात येतं. म्हणून समर्थ म्हणतात, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. बाहेरून जेव्हा मी आतमध्ये येतो तेव्हा एक एक गोष्ट जर मी मागे मागे टाकत गेलो, जर जी मागे टाकल्या जाते ती बाह्य समजल्या जाईल. बरोबर, त्याच्या पुढची आतली, असं करत 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 जिथे आता सीमा संपली, आता त्याच्या पलीकडे बाह्य आता म्हणताच येणार नाही, अशी जी गोष्ट, अशी जी बाह्य गोष्ट, जी बुद्धिवृत्ती, अंतःकरण,
त्याच्याबद्दल आचार्य बोलतात आहे. आणि ध्यानाभ्यासासाठी आपण आवश्यक अधिकार संपन्न म्हणजे साधन चतुष्टय संपन्न झाल्याशिवाय आपल्याला आचार्यांच्या या उपदेशाचं मर्मच कळू शकणार नाही. नाही तर झाला 363 झाला, 364 झाला, 65 क्रमांकाचा श्लोक झाला, आटोपला, उरकला, परमपूज्य काका तसं म्हणतात तसं. पुढे काय? पुढे काहीच नाही. मी काल जसा होतो तसाच आजही आहे. पण निदान ही सूक्ष्मता तर माझ्या लक्षात आली पाहिजे, की कारण हे द्वैत कळण्यासाठी सुद्धा मी तसं म्हणालो, हे द्वैतच आहे शेवटी, पण अत्यंत सूक्ष्म द्वैत आहे. आणि म्हणून ते कळण्यासाठी अत्यंत सूक्ष्म बुद्धिवृत्ती लागते. अद्वैत आता पुढे आहे, कारण इथं संपलीच आहे सीमारेषा तशी पण द्वैताची. पण त्याआधी द्वैत सुद्धा जे आहे, ज्या द्वैताचं वर्णन सुरू आहे, ते खूप सूक्ष्म आहे. आणि त्याच्यासाठी अधिकार संपन्न व्हावं लागतं. साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. म्हणून मग परमपूज्य काका नाही तर गमतीने जे म्हणतात, या ध्यानाला काय ध्यान लागणार आहे, ते त्या दृष्टीने म्हणतात. कारण इतकी वृत्ती बहिर्मुख आहे, इतकी चित्तवृत्ती पांगलेली आहे, इतका रजोगुण आहे, इतकं अजून करण्याची खुमखुमी आहे सगळ्या गोष्टी. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे अधिकाराशिवाय वृत्तीची ही सूक्ष्मता आपल्याला न कळता त्या वृत्तीचा जो विषय, म्हणून मी बुद्धिवृत्ती जो म्हणालो, की सीमारेषा आहे आता द्वैताची, त्या वृत्तीची सूक्ष्मता आपल्याला कळत नाही, कारण अधिकार नाही. आपल्याला काय कळतं, तर त्या वृत्तीचा जो विषय आहे, जो अतिशय बाहेर आहे याच्या तुलनेने, जो संसारात आहे साध्या भाषेत, कारण विषय हे संसारात असतात नेहमी, त्या संसारातच आपण निमग्न राहतो. वृत्तींचा विषय हा, कारण वृत्तींची सूक्ष्मताच आपल्याला कळत नाही. म्हणून आचार्य श्लोक क्रमांक 358 मध्ये म्हणतात, की संसार प्रतीतीचं कारण जी बुद्धिवृत्ती, क्या सुंदर शब्द वापरले बा आचार्यांनी. संसार प्रतीतीचं कारण ही बुद्धिवृत्ती आहे. या बुद्धिवृत्तीमुळे आपल्याला संसार प्रतीत होतो. तो जो संसार प्रतीत होतो ना, त्या संसाराचाच भाग शेवटी ही बुद्धिवृत्ती सुद्धा ठरते. मुंडक उपनिषदाचा विषय, थोडी चर्चा झाली होती गटावरती. ज्या बुद्धिवृत्तीने मला हे कळतं म्हणजे ज्ञान होतं, म्हणून ते जग जसं परप्रकाशित आहे, तशी ही बुद्धिवृत्ती सुद्धा तिचंही ज्ञान होतं म्हणून तीही परप्रकाशितच आहे. आणि म्हणून ती संसाराच्या प्रतीतीचं कारण आहे, आणि तिचा निषेध करणं म्हणजे तिचा निराश करणं म्हणजे संसार पाशाच्या बंधनातून सुटणं. ही मार्मिकता आहे त्या श्लोकातली बरं. आणि नाही तर हा शब्द आपण हजार वेळा ऐकला असतो. परमार्थ प्रांतामध्ये जे जे आहेत अभ्यास करणारे सगळ्यांना माहिती आहे, काही नवीन काही नाही. संसार बंधनातून सुटणं हे आपण ऐकलं नाही आहे का याच्या आधी? हो, ऐकलं आहे. पण नेमका अर्थ सांगता येतो का त्याचा? म्हणजे नेमकं काय, नेमकं बंधन कशाचं आहे, कशामुळे आहे, आणि त्यातून सुटायचं असेल तर मुळावर घाव कसा घालायचा, हे सांगणारा हा श्लोक आहे. याचं कारण आहे, हे जे प्रपंचाचं बंधन, संसार बंधनाचा आपण उल्लेख केला, त्या संसार बंधनासाठी आवश्यक असलेलं जे भेदज्ञान आहे. कल्पना करा, बंधनासाठी 2-3 गोष्टी लागतात की नाही. मागच्याला आपण बोललो होतो कुठेतरी, मला बंधन करायचं, मला दोरीने बांधून ठेवायचं, म्हणजे दोरी तरी पाहिजे, आणि ज्याला बांधायचा तो खांब किंवा एखादी वस्तू पाहिजे, ज्याला मला दोरीने बांधता येईल. किंवा निदान दोरी तर पाहिजे, हातपाय बांधून ठेवायचे म्हटले नुसते तर. विवेक चूडामणीचा अभ्यास करायचा आहे, पण आली काहीतरी अडचण.
नाही करतायत अभ्यास, झालं की नाही बंधन. पण ती अडचण आणणारी एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती, हे दुसरं काहीतरी पाहिजे की नाही. थोडक्यामध्ये भेदाशिवाय बंधन नाही. भेद म्हणजे नानात्व या दृष्टीने. आता संसार बंधनासाठी आवश्यक असलेलं हे जे भेदज्ञान आहे, हेच मुळात बुद्धी नावाच्या उपाधीने होतं. आपला मूळ विषय तो सुरू आहे बरं का, बुद्धिवृत्ती. आणि त्याच्यासाठी उपाधीचं भान आधी होतं, म्हणजे वृत्ती प्रकाशित होते शास्त्रीय भाषेमध्ये. आणि या उपाधीमुळे हे भेदज्ञान होतं, ते सत्य वाटायला लागतं इत्यादी, म्हणून संसार बंधन होतं. आणि म्हणून ही जी बुद्धियुक्त उपाधी आहे तिचा नाश झाला असता निर्विकल्प समाधीचा लाभ होतो. कारण ह्याच्या पुढे आता त्यागण्यासारखं द्वैत उरलेलंच नाही आहे. हा द्वैताचा अंतिम टप्पा आहे. अभ्यास करणारी सूक्ष्म बुद्धिवृत्ती. आणि या उपाधीचा नाश करण्याचा उपाय आचार्य आपल्याला सुचवत आहेत की या उपाधीचा नाश कसा करायचा मग. तर त्याच उपाधीचा, आपण आत्ता जे बोललो सूक्ष्म शुद्ध बुद्धिवृत्तीने, म्हणजे त्याच उपाधीचा उपयोग करून अनन्य भावाने, अत्यंत महत्वाचा शब्द आहे एकनिष्ठ, अनन्य. पहा, मी कशासाठी म्हणालो महत्वाचा आहे, भक्तीमध्ये पण अनन्य शब्द येतो. आणि हा तर अगदी शुद्ध ज्ञानाचा प्रांत सुरू आहे. अनन्यतेशिवाय काहीही जमत नाही. फक्त शब्द थोडे बदलतात. इथे त्याला एकनिष्ठ म्हटलेलं आहे. भक्तीमध्ये अनन्यता, प्रेम, शरणता इत्यादी. अन्याश्रयाणाम त्याग, सांगतं की नाही आपल्याला नारद भक्ती सूत्र. अनन्यतेशिवाय होऊच शकत नाही. आपली चित्तवृत्ती खूप अग्रांमध्ये विभागलेली असते. ते सर्व अग्र सोडून एकच अग्र धरायचं असतं, त्याला एकाग्र असं म्हणतात. त्याला अनन्य असं म्हणतात, त्याला एकनिष्ठ असं म्हणतात. तर अशा अनन्य भावानी परमात्म तत्वाचं ध्यान जेव्हा ती करते, तीच उपाधी रूप म्हणूया सूक्ष्म बुद्धिवृत्ती, शुद्ध बुद्धिवृत्ती, तेव्हा ती परमात्म रूपच होते. जे ध्येय, त्या ध्येयाचंच रूप ती धारण करते, ध्येयरूप. कशाप्रमाणे, तर तो कीटक जसा भ्रमरूप होतो. त्याचा काही आपल्याला विचार करायचा नाही आहे, झालाय त्याचा भरपूर अभ्यास झालेला आहे. आपण विषय प्रवेश करतोय फक्त, कारण अत्यंत सूक्ष्म विषय आहे म्हणून मी थोडा जास्त वेळ नेहमी घेतोय. कशासाठी, उजळणीसाठी, माझ्यासाठी. तुमच्यासाठी नाही, तुमच्या सगळ्यांचा छान अभ्यास होतोय. मला वेळ लागतो त्या विषयात प्रवेश करायला. सूक्ष्म आहे. ती ध्येय, ध्येयाचा जो विषय ब्रह्मतत्व, त्याच्या ती परमात्म रूपच ती होते. आणि अशी जी अतिशुद्ध बुद्धी म्हटलेलं आहे, तिला अत्यंत सूक्ष्म बुद्धी म्हटलेलं आहे. हे ज्ञानमार्गानी निर्विकल्प समाधी साधण्याचं, काय म्हणूया, अंतिम साधन आहे. म्हणून मी म्हणालो अंतिम का म्हटलं, तर सीमारेषा आता आलेली आहे कशाची, द्वैताची. साधनेचीही त्याच्यामुळे सीमारेषा आता जवळ आलेली आहे. याच्या पलीकडे करण्यासारखं काही नाहीच आता. कर्तृतंत्रतेचा प्रांत इथपर्यंतच आहे फक्त. पुढे जे काही आहे ते सगळं वस्तुतंत्र आहे. हे साधन आहे अतिशुद्ध बुद्धी, अत्यंत सूक्ष्म बुद्धी, हे निर्विकल्प समाधीचं साधन आहे. आणि हे प्राप्त करण्याचं साधन म्हणजे काय प्राप्त करण्याचं, आता साधनेचं साधन सांगतोय. ध्यान आहे असं आचार्य श्लोक क्रमांक 363 मध्ये म्हणतात आहेत, प्रतिपादन ते करतात आहेत. आणि त्याच्यासाठी तिथे सुवर्णाचा दृष्टांत दिलाय, जो मागच्या वेळेला आपण अभ्यास दिलाय. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला आला होता.
कारण बुद्धिवृत्ती सूक्ष्म करणं, शुद्ध करणं म्हणजे जणू काय ते सुवर्ण जसं शुद्ध करतात, म्हणून तिथे सुवर्णाचा तो दृष्टांत. अंतिम साधन आहे ते. धारणा, ध्यान, समाधी असे प्रगतीचे टप्पे आहेत. आता आजच्या अभ्यासासाठी हाच विषय आता छान प्रवेश आपला या विषयात होईल. काय थोडं विस्मरण झालं असेल 2 दिवसांमध्ये तरी बरं. सोमवार बुधवार असे दिवस आहेत बरं आपले, असं नाही एक आठवड्याचा खंड असतो, नंतर असतो बुधवारपासून सोमवारपर्यंत. पण तरी काही धूळ बसली असेल तर ती थोडी झटकण्याचा आपण प्रयत्न केला या उजळणीच्या माध्यमातून. आणि पुढे 364 क्रमांकाचा जो श्लोक आजच्या अभ्यासासाठी आपल्यासमोर आहे तो मी वाचतो. निरंतराभ्यास वशातदित्थम पक्वं मनो ब्रह्मणि लीयते यदा तदा समाधी स विकल्पवर्जितः स्वतोद्वयानंद रसानुभावक. असा 364 क्रमांकाचा श्लोक. त्याचं पदच्छेद आहे, निरंतराभ्यासवशात तद इत्थम पक्वं मनः ब्रह्मणि लीयते यदा. पहिलं चरण. तदा समाधी सविकल्पवर्जितः स्वतः अद्वयानंद रसानुभावक. काय म्हणतात आचार्य की अशा रीतीने वर सांगितल्याप्रमाणे सर्व काळ म्हणजे एकनिष्ठतेने ब्रह्मचिंतन रूप अभ्यासाच्या योगाने पक्व झालेले, बाह्य वासनांनी न ओढलेले ते म्हणजे ध्यान करणारे मन ज्यावेळी ध्येयभूत प्रत्ययभिन्न परमात्म्याच्या ठायी लीन होते, ध्येयरूपच बनते, तेव्हा सविकल्प ध्यानाच्या अभ्यासानंतर भेद करणाऱ्या ज्ञानानी विरहित आणि अद्वैत आनंदैक रस अशा ब्रह्मानंदानुभवाचा हेतू जो निर्विकल्प समाधी तो अनायासे होतो. अद्वयानंद रसानुभावक एवढा त्या अद्वैत आनंदैक रस ब्रह्मानंदानुभावाचा तो हेतू म्हणजे समाधी, थोडक्यात निर्विकल्प समाधी तो अनायासे होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. अनायासे, त्याच्यासाठी इथे शब्द आलेला आहे स्वतः. छोटे छोटे शब्द असतात पण खूप गर्भित अर्थ असतो. कारण आपण मागच्याला विचार केला होता काय, ते प्रत्यक्ष फावो लागे अपैसयाची. हे जे स्वतः शब्द इथे आहे ना, तो अर्थ त्याचा आहे अपैसयाची. कारण हा वस्तुतंत्र आहे, स्वसंवेद्य आहे. ज्ञानप्राप्तीचं एकही साधन नाही, सर्व अज्ञान निवृत्तीच्या साधनेबद्दलच बोलणं सुरू आहे. एवढं सगळं त्या स्वतः शब्दामध्ये येतं. म्हणून म्हणलं एक एक शब्द आचार्यांचे खूप महत्वाचे आहे. कारण तसंही आपण अत्यंत सूक्ष्म अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. आणि इथे एक तळटीप दिलेली आहे. इथे तदा समाधी सविकल्प वर्जित असा जो शब्द आहे, तर आपण जे घरत यांचं ग्रंथ बघतो आहोत त्याच्यामध्ये त्यांनी सविकल्प वर्जित म्हणजे हा जो शब्द आहे किंवा अक्षर आहे ते या शब्दाला जोडलं. काही ठिकाणी पद्धत काय म्हणूया वेगळ्या पद्धतीने आहे, त्याच्यामध्ये सविकल्प वर्जित असे दोन वेगळे शब्द आहेत. पाठभेद आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होईल मग, म्हणजे ते वाक्य कसं होईल, तदा समाधी विकल्प वर्जित. आणि म्हणजे संधी विग्रह आहे तो संस्कृतमधला, तो सहाचा होतो. आणि मग तिथे समाधी हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे शब्द येतो, नाही तर सा आला असता अर्थातच संस्कृतमधला. मुद्दा एवढाच आहे की तदा समाधी म्हणजे तो समाधी आणि मग विकल्प वर्जित असा एक पद
एक पाठभेद. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी सविकल्प वर्जित असं करून टाकलंय त्याचं. थोडासा विचार केला तर सहा वेगळं काढणं जास्त योग्य वाटतं, कारण आचार्यांना जर वर्जित शब्द वापरायचा असता, विकल्प वर्जित हे सांगणं सुरू आहे की नाही, मूळ उद्देश काय सुरू आहे, व्हॉट इज द इंटेन्शन. विकल्प वर्जित म्हणजे तिथे विकल्प नाही हे सांगणं सुरू आहे. मग सविकल्प पुन्हा कशाला त्याला स लावला असता, कारण स म्हणजे सहित असा अर्थ होतो की नाही जर एकत्र लावला तर. त्यामुळे थोडा विचार केला तर सह विकल्प वर्जित जास्त योग्य वाटतं. परंतु इथे जसं घेतलं आहे ते घेतला तो अर्थ तरीही त्यांनी काही बिघडत नाही असं त्या लेखकांनी पण इथे म्हटलेलं आहे. आणि ते का बिघडत नाही, तर इथे जे ध्यानाचं वर्णन सुरू आहे तेच सविकल्प समाधीचं स्वरूपही आहे या दृष्टीने. हा विषय महत्त्वाचा होता म्हणून थोडंसं जास्त विवरण केलं. संस्कृत व्याकरण सांगणं हा उद्देश नव्हता. तर सविकल्प समाधी असा जरी अर्थ केला तरी ते ध्यानाला लागू पडतं म्हणून तरी बिघडत नाही. आणि सहविकल्प म्हटलं तर विषय काही प्रश्नच नाही, कारण समाधी हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणून सविकल्प वर्जित. मी जसं म्हणालो की या श्लोकामध्ये खूप महत्त्वाचे शब्द आलेले आहेत. आचार्य आपल्याला काहीतरी सांगू बघतात आहे. अर्थ तर मी वाचला. काय म्हणतात, सर्व काळ एकनिष्ठ म्हणजे अनन्य भावाने, मगाशीच आपण बोललो, ज्ञान असो भक्ती असो, अनन्यता की जी माझ्या ठायी नसते, म्हणून मला इथपर्यंत प्रगती करता येत नाही, त्याचं कारणच ते आहे. मागच्या वेळेला आपण त्याला तीव्र मुमुक्षुत्व असा शब्द वापरला होता. तीव्र मुमुक्षुत्व नसणं म्हणजेच अनन्यता नसणं. पण इथे जे मुख्य साधन आचार्य सांगतात आहे, सर्व काळ एकनिष्ठ म्हणजे अनन्य भावानी पक्व झालेलं मन. काय शब्द वापरला त्यांनी, पक्व झालेलं, पक्वम मनो. आणि म्हणून इथे ना इत्थम जो शब्द आलेला आहे ना तो सुद्धा महत्वाचा आहे खरं. इतर वेळेला फारसं महत्व नसतं त्याचं. पण इत्थम, इत्थम म्हणजे काय, अशा रीतीने वर सांगितल्याप्रमाणे, म्हणजे वरच्या श्लोकाचा संदर्भ आहे इथे. मग काय सांगितलं वरच्या श्लोकामध्ये, जे आपण मागच्या वेळेला अभ्यासलं, की सोन्याचा जो दृष्टांत दिला आचार्यांनी, सोनं तापवलं जातं भट्टीमध्ये आपल्याला माहिती आहे. अग्नीच्या संपर्कामध्ये सोनं आलं की काय होतं, तर त्यातला मळ निघून जातो. मळ म्हणजे त्याच्यात जे काही इतर धातू मिसळले असतात त्याचा मळ निघून जातो, ते शुद्ध होतं. म्हणून तर माऊली म्हणते की नाही, जैसा किडाळाचा दोष जाळे तरी पंधरे तेची होय. जैसा किडाळाचा दोष आहे त्या सोन्यातलं किडाळ गेलं, त्यातला जो मळ आहे इतर धातूंचा तो गेला, पंधरे तेची होय. पंधरे म्हणजे आपल्याला माहिती असेल त्या काळचा सोन्याचा तो भाव होता. माहित नाही किती होता, 1 तोळ्याचा होता का 1 ग्रॅमचा होता. पण पंधरे शब्द जो वापरला तो काय, 15 पैसे म्हणा, जे काय असेल ते. पंधरे याचा अर्थ थोडक्यात आपल्या आत्ताच्या भाषेत शुद्ध, 21 कॅरेट. म्हणजे सोन्याला शुद्ध करण्यासाठी काय करावं लागतं, काही नाही, तापवावं लागतं. कारण त्यातला किडाळ घालवायचा, आपल्याला शुद्ध करायचा आहे. मग तसं मन जेव्हा आपलं भाजलं जातं, छान शब्द आहे, पक्व होतं किंवा काय होतं, ते शुद्ध होतं जातं. कारण हे साधन आहे ते मुख्य जे आपल्याला सांगतायत की शेवटी त्यांनी जे वाक्य दिलेलं आहे की सविकल्प समाधी केल्याने निर्विकल्प समाधी क्रमानेच होतो हे सांगितलेलं आहे. तर निर्विकल्प समाधीचं मी जसं म्हणालो की अंतिम साधन आता जे सांगतात आहे, त्याच्यामध्ये जे आपलं मन आहे, अंतःकरण आहे, ती जी काय म्हणूया अभ्यास करणारी सूक्ष्म शुद्ध अंतःबुद्धिवृत्ती आहे म्हणूया, ती पक्व होते. मूळ काय विषय काय सुरू आहे म्हणजे मुख्य विषय या श्लोकाचा काय आहे, ती पक्व करणं हा विषय सुरू आहे. ती पक्व होते.
आपली अत्यंत कच्ची असते. आपली मी माझ्याबद्दल बोलतोय. अत्यंत कच्ची असते. तुम्ही कधी एखादं कच्चं फळ झाडावरून तोडलं असेल, तुम्ही पाहिलं असेल. चीक निघतो, तुटत नाही लवकर, इत्यादी इत्यादी. बऱ्याच गोष्टी होतात जेव्हा आपण कच्चं फळ झाडावरचं तोडतो. म्हणून तर मला परमार्थाचा अभ्यास करताना, साधना करताना इतका त्रास का होतो? तो दृष्टांत होता कच्च्या फळाचा. अत्यंत कच्चं आहे माझं मन. माझं अंतःकरण अत्यंत कच्चं, आणि कच्चं याचा अर्थ हिरवं, आणि हिरवं याचा अर्थ अत्यंत आसक्त प्रपंचामध्ये. पक्व म्हणजे काय कळणं याच्यासाठी बोललो नाही तर ते तो संसार दादा खूप मागे पडलेला आहे. आपण अत्यंत सूक्ष्म द्वैताबद्दल बोलतोय. पण आचार्यांनी खूप सुंदर शब्द वापरला. पक्व होतं ते मन आपलं, भाजल्या जातं, पक्व होतं, शुद्ध होतं. बरं, हे होण्याची प्रक्रिया काय आहे मग? ध्यान. ज्याला इथे सविकल्प समाधी असं म्हटलं आहे. जर तो एक शब्द जर एकच धरला मगाशी मी म्हणून एवढं प्रस्तावना त्याच्यावर केली किंवा विवरण केलं. मन पक्व किंवा अंतःकरण पक्व किंवा ती बुद्धिवृत्ती पक्व करण्याची प्रक्रिया काय आहे? तर ध्यान हीच त्याची प्रक्रिया आहे. ज्याला निधिध्यासन असं म्हणतात, ज्याला प्रसंख्यान असं म्हणतात. कारण ध्यानाचं स्वरूप काय आहे? कशी काय ती पक्व होते? ध्यानाचं स्वरूप जर आपण बघितलं तर अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग. काय? अनात्माकार किंवा अनात्म पदार्थाकार वृत्ती जी आपली असते तिचा परित्याग, म्हणजे सत्व रज तम ज्यांचा जो वृत्तीचा प्रवाह आहे त्यांच्या मलाचा त्याग. इत्थम शब्दाबद्दल बोलतोय कारण मागच्या श्लोकाचा त्याला संदर्भ आहे. आणि मागच्या श्लोकामध्ये आचार्यांनी हेच सांगितलेलं आहे. काय? सत्व रज तम यांचा जो वृत्ती रूप प्रवाह आहे त्यालाच मल असं म्हटलेलं आहे. आणि हा वृत्तीचा प्रवाह कुठे जातो? जेव्हा सत्व रज किंवा तम या गुणांचा मी अव्हेर करत नाही. तो गुणत्रया ते अव्हेरी म्हणते की नाही माऊली. मी माझे हे न करी, त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. हे मी जेव्हा करत नाही तेव्हा तो माझ्या वृत्तीचा प्रवाह जो आहे तो अनात्म पदार्थाकडेच जाणार आहे. मग ते साधक असो का बाधक असो, म्हणून त्यात सत्व पण धरलेलं आहे. कोणाच्या मनात शंका आली असेल तर. अनात्म पदार्थाकडेच माझ्या वृत्तीचा प्रवाह जाणार आहे. तर अशा अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग करून अखंड आत्माकार वृत्तीचा, तेलाच्या धारेप्रमाणे असलेला जो अखंड प्रवाह असतो त्याला ध्यान असं म्हणतात. त्यालाच निदिध्यासन असं म्हणतात. त्यालाच प्रसंख्यान असंही म्हणतात. तैलधारावत असं वर्णन आहे त्याचं. तेलाची धार कशी पडते? अखंड पडते. पाण्याची धार जशी तुटक तुटक पडते तसं तेल नाही. आपण जेव्हा तेल ओततो एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात, तैलधारावत ते जसं अखंड पडतं, तसं ती जी बुद्धिवृत्ती आहे, ते जे अंतःकरण आहे अभ्यास करणारं, जे सूक्ष्म बुद्धिवृत्ती आपण सातत्याने बोलतो आहे, ती अखंड आत्माकार राहते. अनात्म पदार्थाचा खंड तिच्यामध्ये पडत नाही, असं सांगणं सुरू आहे. आणि असा ध्यानाभ्यास जेव्हा निरंतर आणि दीर्घकाळ घडतो, दोन थोडे बारकावे आहेत बरं, जाऊ दे आता वेळेने आपल्याकडे सर्व विषय बघायला. पण निरंतर आणि दीर्घकाळ याच्यात फरक आहे. मी एखादी गोष्ट निरंतर करू शकतो. अर्धा तास बसलो समजा अभ्यासाला, आपण अर्धा तास अभ्यास केला, मी सांगू शकतो की नाही? अर्धा तास अभ्यास केला म्हणजे खंड न पडता अर्धा तास, दुसरा कुठला विषय डोक्यात न येऊ देता, जागेवरनं न उठता इत्यादी. पण मी महिन्याभरात अर्धाच तास केला, त्याला दीर्घकाळ म्हणता येईल का? नाही. मुद्दा, ध्यानाभ्यास असा जेव्हा आपला निरंतर होतो, दीर्घकाळ होतो, तेव्हा काय होतं तर ज्या सजातीय प्रत्ययाकार, खूपच शास्त्रीय शब्द झाला, आत्माकार साध्या भाषेत,
पुन्हा आत्माकार म्हणजे जे आपलं ध्येय आहे त्या ध्येयाकार म्हणूया. शुद्ध सूक्ष्म बुद्धिवृत्तीने आपला अभ्यास सुरू असतो. आणि हा अभ्यास निरंतर करणं, दीर्घकाळ करणं म्हणजे आपले मन पक्व करणे. आपला जो मुख्य विषय सुरू आहे या श्लोकातला. आणि असा ते मन सातत्याने अभ्यास करून जेव्हा ते पक्व होतं, इथे जसं आचार्य म्हणतात आहे, तेव्हा काय होतं, तर ती जी सूक्ष्म बुद्धिवृत्ती असते ती जेव्हा त्या सजातीय प्रत्ययाकार अशी ती वृत्ती राहते, अखंड आत्माकार राहते, तैलधारावत राहते, तेव्हा ती ज्या ब्रह्मरूपाचं ध्यान करते ते करता करता ती एका क्षणी ध्येयरूपच होते. पुन्हा तो भ्रमर, तो कीटक आठवायचा म्हणजे जो भ्रमर रूप होतो. त्याच्यासाठी ते दृष्टांत दिलेले आहेत हं. फार सुंदर त्याचे आशय आचार्याने त्या दृष्टांतातले घेतलेले आहे. आपल्याला ते कीटक आणि भ्रमर खरं नेमका काय होतं तेच दोघं लक्षात राहतात. काय सांगायचं हे विसरून जातो. मी माझी अवस्था सांगतोय. तो कीटक जसं त्या भ्रमराचं ध्यान करता करता अखंड त्याचा विचार करता करता भ्रमररूपच होतो असं म्हटलेलं आहे. तसं ही जी आता वृत्ती आहे, तैलधारावत वृत्ती, ती ध्येयाकार होते. जे ध्येय आहे त्या ध्येयाच्याच आकाराची होऊन जाते, ध्येय रूप होते. आणि हा जो आता शेवटचा सूक्ष्म द्वैताचा एक द्वैत उरलेला आहे आपण असं म्हणूया, या बुद्धिरूप जे द्वैत आता उरलेलं आहे, ही भेदरूप अशी ही जी बुद्धिवृत्ती शिल्लक राहत नाही. आणि ती न राहिल्यामुळे ती परमात्म स्वरूपी लीन झाल्यामुळे काय होतं, अभेद रूप अद्वैत आनंदैक रस ब्रह्मानुभवाचा म्हणजे समाधीचा अनुभव येतो. अशी ही प्रक्रिया. आणि या प्रक्रियेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या प्रसिद्ध ओवीमध्ये म्हणते, अनेकांना पाठ आहे ही ओवी, काय, जेथ पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसिये सरिसीय भूमिके समाधी राहे. 6व्या अध्यायातली होती ओवी आहे, सुंदर ओवी आहे. समाधीचं वर्णन प्रत्यक्ष काय म्हणूया मौलींनी व्याख्याच केली आहे. समाधी म्हणजे काय, जेथ पुढील पैस पारुखे म्हणजे काय, भविष्याचे संकल्प नाही, संपले, थांबले, भूतकाळाचं स्मरण पूर्णतः बंद पडलेलं आहे. शास्त्रीय भाषेत आत्ताच्या आपण बोलायचं झालं तर अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग केलेला आहे. म्हणजे त्या वृत्तीचा, सुरुवातीला मी जे बोललो बुद्धिवृत्तीच्या विषयाबद्दल बोलणं सुरूच नाही आहे आता. आपली मुख्य समस्या ती वृत्ती हीच आहे आता, अशा आपण ठिकाणी आलेलो आहोत. पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके. परमपूज्य काकांनी त्याला अतिशय सोपे शब्द आपल्याला दिले आहेत. भविष्यातल्या पुढ्या, भूतकाळातल्या बुड्या, सर्व बंद, ऐसीय सरिसीय भूमिका, अशी वृत्तीची जी एक काय म्हणूया समाहित स्थिती, ज्याला आपण आत्ता आत्माकार वृत्तीचा अखंड प्रवाह असं म्हटलं, तैलधारावत प्रवाह असं म्हटलं. असं जेव्हा निरंतर दीर्घकाळ अभ्यास होतो तेव्हा काय होतं, एका क्षणी समाधी सिद्ध होते. निर्विकल्प समाधीबद्दल बोलणं सुरू आहे. तेव्हा समाधी सिद्ध होते. आणि हे आचार्य आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत, मुख्य विषय आहे की समाधीचं अभ्यास करणारी किंवा समाधी आपल्याला समाधीपर्यंत पोचवणारी म्हणूया अगदी साध्या भाषेमध्ये काय आहे, तर पक्व मन असा जो शब्द इथे वापरलेला आहे. नुसतं मन शब्द नाही वापरलाय, नुसतं शुद्ध सूक्ष्म अंतःकरण वृत्ती नाही म्हटलंय, पक्व म्हटलेलं आहे. आणि ती पक्व कशाने होते हे आपण समजून घेतोय. ती ध्यानाभ्यासानेच पक्व होते. तिला पक्व करण्याची प्रक्रिया ही ध्यानाचीच प्रक्रिया आहे. याचा अर्थ काय आहे की समाधी प्राप्त होईपर्यंत
शुद्ध किंवा शुद्ध सूक्ष्म म्हणजेच शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या म्हणजे या बुद्धिवृत्तीच्या व्याप्तीची जरुरी आहे. कारण त्याशिवाय आवरणनाशच होणार नाही. ज्याला शास्त्रामध्ये शब्द आहे आपल्याला माहिती आहे, त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हणतात. वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होतं, म्हणजे प्रत्यक्ष समाधी आपल्याला जेव्हा प्राप्त होते, तेव्हा काय होतं? स्वयंप्रकाश ब्रह्मरूपत्वच आपल्याला लाभत असल्यामुळे, ते स्वयंप्रकाशच असल्यामुळे, त्याच्यासाठी दुसऱ्या कुठल्या प्रकाशाची आवश्यकताच नसल्यामुळे, ते स्वसंवेद्य असल्यामुळे, त्या तत्वाशीच आपण एकरूप होत असल्यामुळे, चिदाभासच शिल्लक राहत नसल्यामुळे फलव्याप्ती सिद्ध होत नाही. मात्र वृत्तीव्याप्तीची गरज आहे. पण हा अनुभव येण्यासाठी, हा समाधीचा अनुभव येण्यासाठी, निर्विकल्प समाधीचा अनुभव येण्यासाठी बुद्धिवृत्ती लीन व्हावी लागते. म्हणून बुद्धीला ज्ञान नाही. म्हणून बुद्धीला ज्ञान नाहीये. आता सूक्ष्म बारकाव्याच्यात बरेच आहेत. सविकल्प समाधीचे सुद्धा प्रकार आहेत दोन: शब्दानुविद्ध, शब्दाननुविद्ध. निर्विकल्पाचे दोन प्रकार आहेत: अद्वैत भावनारूप, अद्वैतावस्थानरूप वगैरे. हे मी कशासाठी बोललो? तर आत्ता मी एक विधान केलं, बुद्धिवृत्ती लीन होते. इथे लीन शब्दामध्ये पण काही बारकावे आहेत, पण आत्ता आपण ते सोडून देऊ. कारण कसं आहे, एक नेहमीचा दृष्टांत मी सांगतो. मला आता समजा एक देऊळ आहे, त्या देवळात जायचं आहे. देऊळ कुठे आहे? तर आहे, आता आपण मुरगुडला जातो सगळेजण, शिवगड तिथे आहे की नाही, एक डोंगरावरती देऊळ, बरेच जण जातात तिथे फिरायला. आता मी पहिल्यांदा तिथे गेलो होतो तेव्हा मला कळलं तिथे असं मंदिर आहे. विचारलं कोणाला, का हो ते मंदिर कुठे आहे? त्यांनी मला काय सांगितलं, तेव्हा ते झेंडा दिसतोय की ना, तो भगवा झेंडा त्या टेकडीच्या मंदिर आहे ते. माझ्यासाठी पुरेसं होतं तेव्हा. कल्पना करा, तो भगवा झेंडा म्हणजे मंदिर आहे का? नाही. पण त्यांनी मला काय सांगितलं, तो भगवा झेंडा ते मंदिर. माझ्यासाठी तेव्हा पुरेसं होतं, कारण मी इतका दूर उभं होतो की मी अजून एक पायरी सुद्धा चढायला सुरुवात केली नव्हती. पण मी जसं जसं जवळ जात गेलो, तसं तसं मला पहिले देवळाचा परिसर दिसायला लागला. मग सगळं त्या जवळ गेलो तेव्हा ती परकोटाची भिंत, मग आतमध्ये गेलो, मग तो आतला परिसर, मग गर्भगृह दिसायला लागलं, मग गर्भगृहापर्यंत गेलो. झेंडा कुठे गेला? झेंडा मागे पडला आता. झेंडा म्हणजे देऊळ नाही. पण माझं काम तेव्हा झालं कारण मी तेव्हा दूर होतो. इथे जेव्हा आपण पोचतो तेव्हा हे जे सूक्ष्म पदर आहेत, सविकल्पाचे दोन प्रकार, निर्विकल्पाचे दोन प्रकार, ह्या गोष्टी तेव्हा जास्त महत्वाच्या ठरतात. आत्ता बुद्धिवृत्ती लीन होते असं म्हणूया. म्हणजे फक्त आत्ताचा जो विषय सुरू आहे त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच होता की बुद्धीला ज्ञान नाही. परमपूज्य काका छान सांगतात, ऐकलं असेल तुम्ही प्रवचनामध्ये, की बुद्धी आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाते, उंबऱ्यापर्यंत नेते, धक्का सुद्धा देते आणि निवृत्त होते, कारण तिला आतमध्ये प्रवेश नाही आहे. चपला घालूनच मी चढलो होतो शिवगडच्या समोरची टेकडी ती. शेवटपर्यंत गेलो, चपलेमुळे मला जाणं शक्य झालं. अनेक दगडधोंडे, काटे कुटे, झाडं झुडपं, मध्ये नाला लागतो, पाणी, सगळं काही होतं. त्या सगळ्यापासून छान संरक्षण झालं. गर्भगृहात चपलेला प्रवेश नाही आहे. ती काढूनच टाकायला लागली बाहेर. त्याच्याशिवाय मला गर्भगृहात प्रवेश नाही आहे थोडक्यात. चपलेला तर नाहीच, मलाही नाही. जर चप्पल घालून जातो म्हटलं, आग्रह केला, मी चप्पल घालून जाणार, जमणार नाही, चप्पल बाहेर काढा. तसं बुद्धीला ज्ञान नाही. म्हणून बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे.
एक सुंदर विचारसागर रहस्य ग्रंथ आपल्याला माहीत आहे. त्याच्यामध्ये मंगल केलेलं आहे निश्चलदासांनी. त्याच्यामध्ये सुंदर या ओव्या येतात. बुद्धी न जाणे आणि जाणे ही ते, असं असं दोन्ही विरोधाभासात्मक म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर इथे या ठिकाणी आपल्याला मिळतं. कारण बुद्धी इथपर्यंत आणते, वृत्तीव्याप्तीच्या दृष्टीने ती बुद्धी त्याला जाणते असं म्हणतात. कारण आवरणसहितच आत्मा मला आत्ता कळतोय ना. त्यामुळे आवरण निवृत्तीसाठी ती लागते, वृत्तीव्याप्ती लागते, म्हणून बुद्धी जाणे. पण प्रत्यक्ष अनुभवाच्या क्षणी तिला निवृत्तच व्हावं लागतं, म्हणून बुद्धी न जाणे. तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे निश्चलदास म्हणतात. आता अशा निर्विकल्प समाधीचा लाभ झाला असता आपल्याला काय प्राप्त होतं हे सांगण्यासाठी पुढचा श्लोक आहे 365 क्रमांकाचा. समाधिनानेन समस्त वासना ग्रंथेर्विनाशोऽखिल कर्मनाशः अंतर्बहिः सर्वत एव सर्वदा स्वरूप विस्फूर्तिरयत्नतः स्यात्. स्वरूप विस्फूर्तिरयत्नत विस्फूर्तिः प्रयत्नतः स्यात् असं त्याचा पदच्छेद आहे. पदच्छेद असं वाचूया. 365 क्रमांकाचा श्लोक. समाधिना अनेन समस्त वासना ग्रंथे विनाशः अखिल कर्मनाशः अंतः बहिः सर्वतः एव सर्वदा स्वरूप विस्फुरतीः अयत्नतः स्यात्. आचार्य म्हणतात आहे की ह्या निर्विकल्प समाधीच्या योगाने, समाधीना अनेन काय होतं तर सर्व बाह्य संस्कारासंबंधी म्हणजे काम, संशयादी रूप ग्रंथींचा नाश होतो. आपला विचार करून झालाय त्याचा चिज्जड ग्रंथी, त्याचा नाश होतो. आणि त्याप्रमाणेच प्रारब्ध खेरीज करून म्हणजे प्रारब्ध कर्म म्हणजे प्रारब्ध भोग सोडल्यास सर्व शुभाशुभ म्हणजे शुभ आणि अशुभ कर्मांचा नाश होतो. आणि मग असं झाल्यामुळे काय होतं तर आत बाहेर सर्वत्रच सर्व काळ स्वरूपाचे भान यज्ञा वाचून होते. देहाभिमाने गलिते. यत्र यत्र मनोयाती विज्ञातेपी परमात्मेने चरण सोडून देऊ. महत्वाचं काय आहे, यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधय. फार सुंदर श्लोक आहे दृग्दृश्य विवेक मधला. यत्र यत्र मनोयाती. पण हे साधण्यासाठी साधन काय आहे. उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्परा समाधीम सर्वदा कुर्यात हृदय वाथवा बही. आत्ता तो श्लोक नाही बघायचा आपल्याला कारण त्याचा फार सुंदरच तो विषय आणि आशय आहे. पण अतिशय सुंदर हेच वर्णन त्या दुर्दृश्य विवेकमध्ये चाललेलं आहे. उपेक्ष नाम रूपे द्वे सच्चिदानंद तत्परा. हे होतं काय होतं आत बाहेर सर्वत्र सर्व काळ स्वरूपाचं भान यज्ञा वाचून होतं. पण त्याच्या आधी काय होतं तर हा जो ही जी चिज्जड ग्रंथी आहे त्याचा नाश होतो. त्याच्यामुळे कर्मांचा नाश होतो असं म्हटलेलं आहे. या वासना ग्रंथींचा नाश झाल्यामुळे सर्व शुभाशुभ कर्मांचा नाश होतो. हे फार काय म्हणूया अत्यंत महत्वाचं प्राप्तव्य आहे बरं का निर्विकल्प समाधीचं. ते ज्ञान आपल्याला जेव्हा होतं, स्वरूपाचं ज्ञान जेव्हा होतं जसं व्हायला हवं तसं, भगवंतांनी हे जे समाधीजन्य ज्ञान आहे त्याचं वर्णन करताना 9व्या अध्यायामध्ये त्याला पवित्रम असं विशेषण वापरलं आहे. पवित्रम राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. पवित्रम का आठवलं आता. आपल्याला पवित्र शब्दाचा नेहमीचा अर्थ माहिती असतो. ठीक आहे हे पवित्र आहे, ठीक आहे ते अपवित्र आहे समजतं आपल्याला. हा अर्थ तिथे अभिप्रेत नाही.
हे कसं कळलं? संतांचे पाय धरले की सगळं कळतं. आचार्य सांगतात आहे त्यांच्या भाष्यामध्ये. पवित्रम हा जो या श्लोकामध्ये शब्द आहे त्याच्यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात की अनेक जन्म सहस्त्र संचितम अपि. अपि शब्द आहे तिथे. अनेक जन्म आणि सहस्त्र याचा अर्थ हजार नव्हे, अनंत. अनंत जन्मातली अनंत कर्म ज्याला संचित असं म्हणतात. अनेक जन्म सहस्त्र संचितम अपि धर्माधर्मादी म्हणजे काय? धर्म अधर्मादी, शुभा शुभ. या श्लोकातला शब्द काय आहे? शुभाशुभ. तिथे आचार्य म्हणतात आहे धर्माधर्मादी समूलम कर्म क्षणमात्रात भस्मी करोति. काय ताकद आहे बा या ज्ञानाची! काय ताकद आहे! क्षणमात्रात समूलम आणि समूळ नष्ट करतं ते. आणि त्याला असा वेळ नाही लागत. माझं समजा समाधी मला लाभ झाला आणि त्याच्यानंतर आयुष्य माझं उरलं आहे समजा 10-20 वर्ष, मग 10-20 वर्षामध्ये ते क्षणमात्रात भस्मी करोति. काय सामर्थ्य आहे त्या ज्ञानाचं पहा. म्हणून त्याला भगवंतानी पवित्र म्हटलंय, उत्तम म्हटलेलं आहे. बाकी सगळे विशेषण आत्ता सोडून देऊ, तो संदर्भ नाही आहे आपला. पण हेच आचार्यांनी स्वतःच जे भाष्य केलेलं आहे भगवद्गीतेवर मध्ये पवित्रम शब्दावरती, तेच आचार्य विवेक चूडामणीमध्ये हेच सांगतात आहे. तिथे धर्माधर्मादी शब्द आहे, ते शुभ अशुभ असा शब्द आहे. तिथे धर्म अधर्म शब्द आहे. एकच अर्थ आहे त्याचा. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की किती महान, किती सामर्थ्य संपन्न हे ज्ञान आहे. आणि याच्यातनं एक साधक म्हणून आपल्याला अतिशय सुंदर प्रेरणा मिळते की मी परमार्थ जेव्हा करतो तेव्हा जे काही आधीची साधनं माझ्यासाठी सांगितलेली असतात, विवेक, वैराग्य, समाधिशटक, मुमुक्षुत्व, ते करत असताना जर मला त्रास होत असेल, अजून हिरवंच असेल फळ, कच्चं असेल, तर तेव्हा हे सगळं आठवायचं की अरे हे कशासाठी सुरू आहे, काय सामर्थ्य संपन्न गोष्ट मला प्राप्त होणार आहे जेव्हा त्या निर्विकल्प समाधीपर्यंत माझा प्रवास होणार आहे. हे आचार्य आणि भगवंत त्या ज्ञानाचं महात्म्य वर्णन करताना सांगतात आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम. ही प्राप्ती होते निर्विकल्प समाधी जेव्हा साधल्या जाते. हा निर्विकल्प समाधी सर्व संपत्तीचा हेतू आहे म्हणून तो अवश्य करावा असं या 365व्या श्लोकामध्ये शेवटी म्हटलेलं आहे. आणि असं निर्विकल्प समाधीचा अभ्यास आपल्या सर्वांचा अतिशय उत्कृष्ट व्हावा, ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी नेहमीप्रमाणे सदिच्छा व्यक्त करतो आणि हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान मागे जरा तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास मायक्रोफोन ऑन करून विचारू शकता. अं, ठीक आहे, मी एक प्रश्न विचारतो. अं, त्या प्रश्न विचारण्यातच माझी फजिती होणार आहे मला माहिती आहे, कारण की तुमच्या दृष्टांतातला जो मंदिरावरचा झेंडा आहे तोही मला पुसट पुसटच दिसत आहे सध्या. अं, तर माझा प्रश्न असा होता की आधीच्या श्लोकात किंवा त्याच्या आधी तुम्ही म्हणाला होतात की प्रवचनाच्या सुरुवातीलाच अं, सत्व रज तम ह्याच्या परे झालेली शुद्ध झालेली बुद्धी असा अभ्यास करू शकते. तर माझा प्रॅक्टिकल प्रश्न असा होता की अं, तम प्रधान बुद्धी असेल तीही एका अर्थाने वृत्तीरहित होऊन, कारण की त्याच्यातही जो विषयांचा जो परिणाम आहे तो कमी कमी होत, त्याचा परिणाम म्हणजे झोप लागते. आणि सत्वप्रधान बुद्धी म्हणजे तिथे सूक्ष्मता गवसणी घालून घालून ती हळूहळू सूक्ष्म होऊन अभ्यास करणारी वृत्ती,
त्याचा परिणाम म्हणजे निर्विकल्प समाधी. तर या दोन प्रक्रियेत परिणाम इतके ऑपोजिट आहेत, पण प्रक्रिया एकसारखी वाटल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते का? आणि मग त्या त्या प्रोसेसमधून जाताना काय सावधपणा बाळगायचा? कारण की दोन्ही ह्याच्यात लीन होणं असं प्रक्रिया घडू शकते, असा माझा प्रश्न आहे. कारण थोडक्यामध्ये दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर तू जो प्रश्न विचारतो आहे तो समाधीचे प्रतिबंध हा विषय आहे. बरोबर. हो, हो. हं. समाधीचे प्रतिबंध आहेत हे. हा जो वृत्ती प्रवाह रूप जे म्हणजे सत्वगुण रजोगुण तमोगुण असं जे म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये सत्व रजस तमो मलम असा आचार्यांचा शब्द आहे. आणि समाधीच्या प्रतिबंध मध्ये मल विक्षेप वगैरे ज्या गोष्टी येतात, कषाय रसास्वाद वगैरे वगैरे, तर अम, ह्या सर्वाला हे तीन गुण वेगवेगळ्या पद्धतीने कारणीभूत असतात. आणि तू उल्लेख केलास तसाही की तमोगुणाचं देणं झोप. आता सर्वांचा अगदी अनुभवाचा विषय आहे, त्याच्यासाठी ग्रंथ उघडण्याची पण गरज नाही आहे. ज्यांना जे ध्यानाभ्यास करतात त्यांना सर्वप्रथम काय गाठत असेल, सर्वप्रथम म्हणण्यापेक्षा पहिल्यांदा म्हणा किंवा दुसऱ्यांदा म्हणा, कारण सुरुवातीला विक्षेपसुद्धा गाठू शकतो आपल्याला पहिल्यांदा. पण ह्या दोनपैकी एक आपल्याला नक्की गाठतं काहीतरी. आणि या दृष्टीने हे वर्णन आलेलं आहे थोडक्यात. सत्वगुण रजोगुण तमोगुण यांचा जो वृत्ती प्रवाह रूप मलाचा जो त्याग आहे. कारण आपल्याला विक्षेप पण नकोय, आपल्याला झोप पण नकोय, लय पण नकोय, विक्षेप पण नकोय, कषाय पण नकोय, रसास्वाद पण नकोय. कारण ह्या सर्व गोष्टी अम, वृत्तीराहित्य होऊ देत नाही. मी बोलताना थोडं थांबलो कारण झोपेमध्ये वृत्तीराहित्य होतं, पण ते वेगळं असतं आपल्याला माहिती आहे. पण ज्या उरलेल्या ज्या गोष्टी आहे त्या वृत्तीसहितच असतात. आणि पुढे वर्णन येणार आहे पुढच्या 3-4 श्लोकांचं जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा लक्षात येईल की आचार्यांचा विशेष भर निर्विकल्प समाधीवरती आहे. म्हणजे वृत्ती सहित जे अनुभव येतात, ज्याला सविकल्प समाधी असं म्हणतात, ज्याला म्हटलं तर ध्यान म्हणतात, ज्याला म्हटलं तर दासबोधातली काय म्हणूया तुरी अवस्था म्हणतात दासबोधाच्या व्याख्येप्रमाणे. हा, कारण जाणे ब्रह्म जाणे माया म्हणतात समर्थ तिथे. दोन्हीचा काय म्हणूया दोन्हीची जाणीव सुरू आहे. म्हणून समर्थांनी उन्मनी शब्द वापरलाय. म्हणून समर्थांची उन्मनी म्हणजे इथली निर्विकल्प समाधी असं म्हणता येईल. मुद्दा एवढाच की हे प्रतिबंध आहेत समाधीचे. आणि त्या प्रतिबंधांचं स्वरूप आचार्य इथे सत्व रज आणि तमोगुणांचा वृत्ती प्रवाह रूप ते प्रतिबंध आहेत अशी मांडणी करतात. मिळालं का प्रश्नाचं उत्तर? का तुला थोडंफार. वेग प्रश्न आता मला असं वाटत होतं की प्रोसेसमध्ये फरक जाणवतो का? म्हणजे एकाच्या टोटल अवेअरनेस विदाउट ऑब्जेक्ट आणि दुसऱ्याच्या टोटल अनअवेअरनेस विदाउट ऑब्जेक्ट अशा असल्यामुळे तो जो प्रोसेस आहे तिकडे जाणारीची, आणि आपण म्हणतो की सूक्ष्म बुद्धिवृत्ती जागी राहिली पाहिजे, तर त्यात जाणीव जी आहे ती हळूहळू कमी होते. पण ती दोन्ही प्रवाहात तशीच कमी होते की एका ह्याच्यात ती सूक्ष्मता जागृतपणे म्हणजे त्याच्यात काही साधना करता येते का त्याच्यात ती जागी ठेवायला, की ती एकच एकच जाणीव निवृत्त होते अशी एक अनुभव येतो सविकल्पाच्याकडे जाताना? मला असं वाटतं दोन गोष्टी तू एकत्र करतोयस. आपण हम्म. प्रवाह सोडूनच देऊ आता, प्रवाह मागे टाकूया कारण तो मळ आहे त्याच्याबद्दल बोललो आता आपण, तो प्रतिबंध आहे. बर, बर.
तो मागे पडला. आता अभ्यास करतोय आपण, पक्व होत चाललेला आहे. ध्यानाभ्यास आपला निरंतर आणि दीर्घकाळ सुरू आहे असं कल्पना करूया. हम्म. आता मी जसं म्हणालो, आता झेंडा सोडायची वेळ आली. आता गर्भगृहात जाण्याची वेळ आली. मगाशी मी जो विषय थोडा अर्धवट सोडला तो आता बोलतो पाहिजे तर. काय असतं की तू असे वर्णन ऐकलं असशील की एक सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती राहते. होय. बरोबर. मला कळलं तू व्हेअर यू आर कमिंग फ्रॉम बेसिकली. होय. होय. तर ती राहते हे मान्य करावं लागतं, कारण एक तर शास्त्र सांगतं म्हणून, आणि दुसरं ती समाधीचा अनुभव घेते. म्हणजे संस्कार घेते, अनुभव नाही, संस्कार घेते. आणि म्हणून व्युत्थान पावल्यानंतर, जसं झोपेतून उठल्यानंतर आपल्याला झोपेच्या काळी काही कळत नाही, बरोबर. पण हो. जाग आल्यानंतर जे आपण सांगतो की अज्ञानाचा आपला अनुभव सांगतो, मला काहीच कळलं नाही, असं अज्ञानाचा अनुभव सांगतो, आणि मला खूप छान सुख झालं कारण मला गाढ झोप लागली होती, असा सुखाचा अनुभव आपण सांगतो. त्याप्रमाणे समाधीमध्ये ती वृत्ती असते पण तिचं भान नसतं, हा तो बारकावा आहे. कारण ज्या क्षणी तिचं भान होतं त्या क्षणी सविकल्प, हम्म. त्या क्षणी ध्यान. तिचं भान नसतं. आणि पुढे जेव्हा समाधीचा अभ्यास सुद्धा म्हणूया पक्व होतो, परिपक्व होतो असं म्हणूया, तेव्हा ती सुद्धा लीन होते, आणि त्याला सहजता असं म्हणतात. आणि म्हणून निर्विकल्प समाधीचे जे दोन सूक्ष्म पदर वेगळे केलेले आहेत ते याच दृष्टीने केलेले आहेत. एक अद्वैता भानरूप, एक अद्वैतावस्थान रूप, जी मी नावं सांगितली दोन, ते त्याच्यासाठी. भान दोन्ही ठिकाणी नाही आहे. भान आलं की सविकल्प आलं. कारण त्रिपुटी आहे. भान याचा अर्थ त्रिपुटी, साध्या भाषेत बोलूया आपण. आणि त्रिपुटी आली की त्याला सविकल्पाचं रूप येतं, त्याला ध्यानाचं स्वरूप येतं. आणि त्रिपुटीचं भान संपलं की त्याला निर्विकल्प म्हणतात. पण भान जरी संपलं तरी ती वृत्ती असणं, हा अजून एक सूक्ष्म पदर राहतो निर्विकल्प समाधीचा. ठीक आहे. धन्यवाद. एकदम समाधीसारखी शांतता पसरली. हरकत नाही. नाही, विषयच सूक्ष्म मग आहे तो समजण्यासाठी, त्यामुळे. मंगेशजी, मला पण काहीतरी म्हणते मी की संतांचे पाय का धरायचे ते आज मला लख्खकन प्रकाश पडला. कारण मस्त. हे कळल्याशिवाय हे कळणारच नाही नुसतं ग्रंथ वाचून. अजिबात कळणार नाही. संतांचे हा. पाय धरल्याशिवाय आपलं कल्याणच नाही आहे, लक्षात ठेवा आपण. हे एकदम लक्षात आलं आज. आपल्या बुद्धीचं कामच नाही आहे. हम्म. म्हणून तर डॉक्टर काका नेहमी सांगतात परमार्थामध्ये, मला काय वाटतं, माझं काय मत आहे, मी काय म्हणतो, याला शून्य किंमत आहे. या शून्य. ते लक्षात आलं. आणि विवेकानंदांच्या सारखे लोक किंवा डॉक्टर काका ह्या सगळ्यांचे असे पुन्हा जे तुम्ही आता म्हणालात ना, भानावर राहणं म्हणजे पुन्हा सविकल्प समाधी आहे, ते राहतात कसे हे सुद्धा मला असं आश्चर्याची गोष्ट वाटते. तो वेगळा विषय झाला. ते हम्म. व्युत्थान पावल्यानंतरचं हम्म. सहजावस्थेतलं जीवनमुक्ताचं जीवन वगैरे हा विषय झाला, तो वेगळा विषय आहे. हम्म. पण शास्त्रकार काय म्हणतात, संत काय म्हणतात, भगवंत काय म्हणतात, ते हम्म. एवढ्यावरच ते सोडून द्यायचं. हम्म. आणि शांतपणे डॉक्टर काकांचं एक सुंदर वाक्य आहे की त्यांनी मोठमोठ्या लोकांनी प्रवाह निर्माण करून दिलेला आहे, त्याच्यात शांतपणे स्वतःला झोकून द्यायचं बस. हम्म. प्रवाह बरोबर आपल्याला जिकडे न्यायचं तिथे घेऊन जातो. पण हे रजोगुणाची बुद्धी करू देत नाही, म्हणून तर रजोगुणी बुद्धी चालत नाही. या. सत्वगुणी बुद्धी पाहिजे, श्रद्धावंत पाहिजे, हम्म. हम्म. एकनिष्ठ पाहिजे, अनन्य पाहिजे. हम्म. मी विवेकानंदांचं का म्हटलं की ते परत म्हणजे प्रवचन करायला किंवा उत्तरं द्यायच्या वेळी ते जागे व्हायला आरशात बघायचे हम्म. की आपण सगळे जागेवर आपली. देहभानावर हा, येण्यासाठी. एक हो, ते खरंय. आठवलं मला म्हणून मी तो उदाहरण दिलं. खरंय. खरंय. थँक्यू.
थांबायचं मग. होय, शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री राम.